एक अशी रानभाजी जी पौष्टिक गुणांनी परिपूर्ण आहे आणि ती फक्त विशिष्ट कालावधीमध्येच आपण खाऊ शकतो. नमस्कार, मी दीप्ती आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण कोयलार भाजीची रेसिपी बघणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय माझ्या हातात जे पान आहे ते अगदी कोवळं पान आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता त्याला चकाकी खूप आहे आणि अगदी सॉफ्ट आहे. असेच पानं आपल्याला या भाजीमध्ये किंवा भाजी करताना घ्यायचे आहेत आणि जे कडक दांडे असतील ते सुद्धा आपल्याला याचे काढून टाकायचे आहेत. आता हे जेव्हा कोवळे पानं असतात तेव्हा ते अगदी डार्क कलरचे असतात, खूप शायनी असतात आणि जेव्हा ते कडक होत जातात, परिपक्व होतात तेव्हा एकदम जाडसर हाताला लागतात आणि ते जरा व्हाईटिश होतात. त्यामुळे तसे पानं घ्यायचे नाही, त्या भाजीला चव लागत नाही. जेव्हा याला नवीन पालवी फुटलेली असते, पानं अगदी कोवळे कोवळे असतात, तेव्हाच आपण या पानांची भाजी बनवू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळे कोवळे कोवळे पानं घेतलेले आहेत आणि कोवळे देठ घेतलेले आहेत. कडक देठ आणि कडक पानं, जाड पानं हे काढून टाकायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही भाजी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहेत. थोड्या वेळासाठी आता ही पानं आपण साईडला ठेवून द्यायची आहेत. आता करायची आहे फोडणीची तयारी. आता एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये घातलेलं आहे लाकडी घाण्याचं तेल. तुम्ही कुठलंही तेल वापरा, पण लाकडी घाण्याचंच वापरा. 2 टीस्पून तेल इथे घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे घातलेले आहेत. गॅसची फ्लेम आता मध्यम केलेली आहे आणि एक अख्खी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घातलेल्या आहेत. लसूण थोडासा परतला की यामध्ये आता एक मीडियम साईजचा कांदा चौकोनी कापून घातलेला आहे. कमी गॅसवरती कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. थोडासा कांदा परतला की यामध्ये अर्धा टीस्पून किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे. जेवढं मीठ भाजीला लागणार आहे त्या अंदाजानुसार इथे घालायचं आहे. कांदा अजून चांगला परतला गेला की यामध्ये पाव चमचा हिंग पावडर घालायची आहे. हिंग पावडर मी कांदा थोडा परतल्यानंतर घालत असते, कारण अगोदर जर घातलं तर ती कढईला चिकटून बसते, मग कांदा चांगला परतल्या जात नाही. आता हे सर्व चांगलं परतवून झालं की मग यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो चांगला पिकलेला घ्यायचा आहे. तो सुद्धा चांगला परतला गेला की मग यामध्ये पाव कप 2 तास भिजवलेले अख्खे मसूर घालायचे आहेत. मसूरच्या ऐवजी मसूर डाळ वापरली तरी सुद्धा चालणार आहे. थोडेसे हे परतवून घ्यायचे आहे. मग घालायचे आहे 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि एकदम चिमूटभर हळद पावडर. चांगलं परतवल्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी. आता पाणी आपल्याला फक्त ही डाळ शिजेल एवढंच घालायचं आहे. डाळ पूर्ण शिजून झाल्यानंतर यामध्ये आपण मग पानं घालणार आहेत आणि मग ते फक्त वाफेवर शिजवणार आहे. साधारणतः अर्धा ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे. मध्यम ते कमी गॅसवरती आता झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटांमध्ये हे मसूर चांगले शिजले जातात. इथे तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि मसूर सुद्धा छान शिजलेले आहेत. भाजी अगदी सुट्टी सुट्टी झालेली आहे. आता यामध्ये आपण कोयलारच्या भाजीचे पानं घालायचे आहेत. आता पानं इथे मी कापून घेतलेले आहेत आणि जस्ट फोडणीमध्ये घालायच्या अगोदरच हे पानं मी कापून घेतलेले आहेत. हिरवी पालेभाजी कापल्यानंतर ती लगेचच फोडणीमध्ये घालायची असते, नाहीतर तिच्यातले पोषण तत्व हे निघून जातात. आता इथे चांगले परतवून घ्यायचे आहे. यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी आपण भाजी शिजवून घ्यायची आहे. एक वाफ आली की भाजी लगेचच शिजते. इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतरच भाजी छान शिजलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये 2 टेबलस्पून ओलं किसलेलं खोबरं घालायचं आहे. ऑप्शनल आहे, वाटलं तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे. थोडं मिक्स करायचं आहे. इथे आपली कोयलार भाजी, कोयनार कचनारची भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात कशासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी मेथीची भाजी जशी लागते त्याच पद्धतीची ही भाजी इथे टेस्टला लागते आणि अप्रतिम चवीची अशी ही भरपूर पोषण तत्व असलेली भाजी तुम्हाला कशी वाटली किंवा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.